भुसावळ जामनेर मुख्य महामार्गावरील साईबाबा मंदिराजवळील हॉटेल चेतन समोरील रस्त्यावरील काँक्रिटीकरणाच्या बांधकामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जामुळे मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांच्या तक्रारीनुसार हे काम अवघ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये पूर्वी सुरू झाले असून या रस्त्याच्या मधोमध 4 ते 5 मीटर अंतरावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। या मुख्य महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून एका बाजूचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना दुसऱ्या बाजूचं काम अजूनही अपूर्ण आहे। संबंधित कंत्राटदारानं रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यानं रस्त्याच्या मधोमध खड्डे पडू लागले असून खडी बाहेर येऊ लागली आहे। यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून कामाचं योग्य परीक्षण आणि निरीक्षण न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असून दर्जेदार बांधकामासाठी आवश्यक मानके पाळली गेली नाहीत असं दिसून येतंय। भुसावळ शहरातील सुज्ञ नागरिक या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित प्रशासनाकडून तातडीनं कार्यवाहीची अपेक्षा करत आहेत। यामध्ये खड्ड्यांची दुरुस्ती, निकृष्ट साहित्य बदलणे, कंत्राटदारावर कारवाई आणि कामाच्या दर्जाचं कठोर निरीक्षण यांसारख्या पावलांची मागणी होत आहे। या समस्येमुळे भुसावळ जामनेर मार्गावरील दैनंदिन वाहतूक प्रभावित होत असून स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी याबाबत तक्रारी दाखल करण्याचं आवाहन केलं आहे। प्रशासनानं लवकरात लवकर या बाबीचा गांभीर्यानं विचार करून योग्य उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।